एक पंचमुखी दिवा हनुमान जयंतीला घराच्या योग्य दिशेला नक्की लावा, कारण या दिव्याच्या तेजानं घरात पवित्रता निर्माण होते, वाईट शक्ती दूर पडतात, मनशांती लाभते आणि श्री हनुमानजींची कृपा सदैव मिळते. विशेषतः या दिवशी पंचमुखी हनुमानांचं स्मरण केल्यानेही संकट दूर होतात असं म्हणतात. नजर दोष, काळसर्प दोष आणि काळ्या जादूपासूनही संरक्षण मिळतं. पण हा पंचमुखी दिवा कुठे, कसा आणि कधी लावावा, चला जाणून घेऊया. घराच्या पूर्व किंवा ईशान्य म्हणजे उत्तर पूर्व कोणामध्ये हा दिवा लावावा. देवघर, तुळशी वृंदावन किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हा दिवा नक्की ठेवावा. हा दिवा शुद्ध तिळाच्या तेलाने किंवा गाईच्या तुपाने लावावा. संध्याकाळी प्रदोष काळात म्हणजे सायंकाळी 6:30 पासून ते 8:30 दरम्यान हा दिवा लावणं शुभ मानलं जातं. हा दिवा लावताना श्रद्धेनं ओम अंजनी सुताय नमः आणि ओम पंचमुखी हनुमते नमः हे मंत्र उच्चारून पंचमुखी हनुमानाचं स्मरण करून मनोकामना सांगाव्यात. एक दिवा पण योग्य श्रद्धा, दिशा आणि मंत्रांसह लावला तर जीवनात आनंद, यश आणि संकटमुक्ती घेऊन येतो असं सांगितलं जातं.